गोरगरिबांच्या योजना बंद करण्याचा सरकारचा डाव, विजय वडेट्टीवारांचा आरोप. आनंदाचा शिधा कुठे आहे, वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. अर्थसंकल्पातल्या तरतुदींवर विरोधी पक्षांची टीका. काही योजना बंद करण्याचा सरकारचा घाट असल्याची रोहित पवारांची अर्थसंकल्पावर टीका. मुख्यमंत्री तीर्थ योजना, शिवभोजन थाळी योजनेकरिता निधीची तरतूद केली नसल्याचा रोहित पवारांचा आरोप. कुठलीही योजना बंद झालेली नाहीये, सगळ्या योजना सुरू आहेत. खासदार नरेश म्हस्केंकडून स्पष्ट. विरोधक लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवतायत, म्हस्केंचं वक्तव्य. कल्याणमधल्या शीळ तळोजा मार्गालगतची 14 गावं नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईकांचा विरोध. नाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. गावांच्या समावेशामुळे महापालिकेवरती 6,000 कोटींचा आर्थिक भार पडणार असल्यामुळे विरोध. या 14 गावातील लोकांची नवी मुंबईत जाण्याची इच्छा. नरेश म्हस्केंचं वक्तव्य. सरकार हे लोकांसाठी असतं. गणेश नाईकांचे काही गैरसमज असतील तर ते दूर केले जातील, म्हस्केंची प्रतिक्रिया. हातात गाजर घेऊन विधान भवनांच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. सरकार लाडक्या बहिणींना विसरलं, विरोधकांची घोषणाबाजी. शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा या योजनांचा निवडणुकीच्या काळामध्ये उपयोग करून घेतला आणि आता बंद करतायत. काँग्रेस नेते भाई जगतापांच्या अर्थसंकल्पातील तरतुदीवरती टीका. जनतेला गाजर दाखवण्याचं काम सरकारने केलं, जगतापांचा टोला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं विधान भवनाबाहेर आंदोलन. कांदा, तूर, सोयाबीन फेकत स्वाभिमानीचं आंदोलन. राजू शेट्टी आणि आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संभाजी महाराजांच्या मूर्तीसह अमोल मिटकरी विधान भवनात. संभाजी महाराजांचं तैलचित्र विधान भवन आणि मंत्रालय परिसरात लावण्यात यावं, यासह विविध मागण्यांच्या बॅनरसह मिटकरी, आमशा पाडवी, हिरामण खोसकर विधान भवनात. प्रतिभा धंगेकरांवरती अटकेची टांगती तलवार असल्यामुळे रवींद्र धंगेकर शिंदे गटात. संजय राऊतांचा आरोप. प्रतिभा धंगेकरांच्या व्यावसायिक जागेवरती वक्फचा दावा निर्माण केल्यामुळे वायकरांप्रमाणे पक्षप्रवेशासाठी धंगेकरांची कोंडी केल्याचा आरोप. संजय राऊत प्रकरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत रवींद्र धंगेकरांचं राऊतांना प्रत्युत्तर. वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदीचं प्रकरण सगळं ठरवून केलेलं षडयंत्र, धंगेकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रामध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती. संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. तर बालवयामध्ये आणीबाणी विरोधात लढा दिला असा दावा करणारे फडणवीस आता प्रौढ वयात यंत्रणांचा गैरवापर थांबवणार की नाही, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल. पक्षाने आपल्यासाठी काम करावं, आपण पक्षासाठी काम करणार नाही, अशी भूमिका धंगेकर घेत होते. पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदेंचा आरोप. तर वक्फ बोर्डाच्या जागेच्या वादामुळे पक्ष सोडल्याचाही शिंदेंचा दावा. कसब्याच्या जनतेने रवींद्र धंगेकरांसाठी घोषणा तयार केली. फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे धंगेकर. मात्र आता संघाची माणसं मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर, आम्ही सारे धंगेकर अशा घोषणा देतील का? धंगेकरांच्या पक्षप्रवेशावरती अंधारेंची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकर मुंबईत दाखल, मात्र सुनावणीला गैरहजर. अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी. कोरटकरला कुठलाही अंतरिम दिलासा न देण्याची सरकारची मागणी. वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडे तब्बल 6 वेळा खंडणी मागितली. कंपनीच्या अधिकाऱ्याचा आरोपपत्रातील जबाब. माझाच्या हाती सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आज दुपारी सुनावणी होणार. सतीश भोसले उर्फ खोक्या पुराव्यांसह लवकरच पोलिसांना शरण येणार. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले मागच्या 5 दिवसांपासून फरार. सतीश भोसलेची गाडी बीड पोलिसांनी केली जप्त. गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले तरी सतीश भोसले फरार. बीड पोलिसांच्या तपास पथकाकडनं शोध सुरू. आमदार प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीयाचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल. माजलगावच्या तत्कालीन तहसीलदार गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचे कृषी पंप जप्त करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी सोलंकेंचा निकटवर्तीय सुशील सोलंकेची प्रशासनाला दमदाटी. स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये अजून चौकशी समिती नेमलीच नाही. परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला 15 दिवस उलटले तरी चौकशी समिती नाही, तर कागदोपत्री नसली तरी अंतर्गत समिती नेमल्याचा व्यवस्थापकांचा दावा. पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजा प्रकरणी पोलिसांनी पब रेस्टॉरंटचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. पुण्यातल्या कोरेगाव पार्क मुंढवा रोडवरील रेस्टॉरंटमध्ये गौरव आला होता.
गौरव आहुजाला येरवडा पोलिसांनी घटनास्थळी नेत पंचनामा केला. आहुजासोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाल सुद्धा होता. पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये गौरवने केलं अश्लील कृत्य. मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा नितेश राणेंच्या भूमिकेचं खासदार नरेश म्हस्केंकडून समर्थन. झटका मटण सुरू झालं तर नक्की ते मटण विकत घेणार, म्हस्केंची प्रतिक्रिया. हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. विधानसभेला काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळे भाऊ पाटील नाराज होते. राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी इच्छुकांची गर्दी. आमदारांमधून एक तर राज्यपाल कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या एक जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज. विधान परिषदेवरती अजित पवारांचे समर्थक नाना काटेंचा दावा. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना पुढे संधी दिली जाईल असा शब्द अजितदादांनी दिल्याची काटेंची माहिती. नाशिक शहरातील छोट्या मोठ्या 36 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून खबरदारी. परभणी जिल्ह्यातील तब्बल 215 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई. निवडून येऊन वर्षभराचा कालावधी लोटला तरीही जातवैधता प्रमाणपत्र न दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. 4 सरपंचांनाही गमवावं लागलं पद. अक्कलकोटमध्ये 10वीच्या गणिताच्या उत्तरपत्रिका दुपारी 1 वाजता पेपर संपलेला असताना रात्री 8:45 वाजता स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यात आल्या. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. तक्रारीनंतर गटशिक्षण अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. आरटीई प्रवेशासाठी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या 18 पालकांवरती पुण्यात गुन्हा. शिक्षण विभागाकडून संबंधित पालकांवरती खोटी माहिती दिल्याप्रकरणी आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा. नांदेडमधल्या नाळेश्वर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना बाथरूम साफ करायला सांगितल्याची घटना. विद्यार्थी बाथरूम साफ करतानाचे व्हिडिओजही व्हायरल. मुख्याध्यापकावरती कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. कोट्यावधींची बिलं थकल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ठेकेदारांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. महिनाभरापासून ठेकेदार संघटनेकडून विकास कामांनाही स्थगिती. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाच्या हत्येचं प्रकरण. पोलिसांनी संशयित आरोपींना 48 तासात केलं जेरबंद. संपत्तीच्या वादातून भावानेच बहिणीला बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद इथली घटना. पोलिसांसमोरच घडला प्रकार. भाऊ सेवानिवृत्त आर्मी जवान असल्याची माहिती. छत्तीसगडमधून गोंदियात येणारे 14 लाख रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त. 2 आरोपींविरुद्ध देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राज्यात मार्चमध्ये उष्माघाताच्या आतापर्यंत 4 रुग्णांची नोंद. महापालिकांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याच्या सूचना. नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. 1 टोमॅटो अडतेदाराने 300 शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये थकवले असून याबाबत बाजार समिती प्रशासन दखल घेत नाही म्हणून आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.